माझ्या जीवनातील ही पहिलीच कीर्तन सेवा आहे। खरं तर एक कीर्तन पाहायला आणि ऐकायला माझे पप्पा पाहिजे होते। त्यांना किती आनंद झाला असता, मला उचलून घेऊन गाडीवर मिळवले असते, माझा खूप खूप लाड केला असते। पण दुर्दैवाने मी त्यांच्याच पुण्यतिथीला कीर्तन करत आहे। विठ्ठल माझे पप्पा मला सोडून गेले आज पूर्ण 6 वर्ष होत आहेत, म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पुण्यतिथीला जमलेला आहोत। विठ्ठल तेव्हा मी छोटा होतो तेव्हा मी किती वर्षाचा होतो माहिती का? तेव्हा मी 3 वर्षाचा होतो। तेव्हा माझे पप्पा मला सोडून गेले आणि देवाच्या घरी गेले। अहो खरंच हो, त्याला पप्पा नसते त्याला किती वाईट वाटत असेल हो। जेव्हा ते दुसरे त्यांच्या पप्पा सोबत खेळतात मला बी वाटतं माझ्या पप्पा सोबत मला खेळत। माझे पप्पा मला सोडून गेले आज पूर्ण 6 वर्ष होत आहेत, पण आपण सर्वजण त्यांच्या पुण्यतिथीला इथं जमलेला आहोत। विठ्ठल या ठिकाणी तुम्ही सर्वजणांनी 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकली, ज्यांच्या मुखातून ऐकली, त्यांच्या मधुरवाणीतून ऐकली ते माझे मामा मुक्तीराम मामा। पण मी त्यांना लाडानी राधे राधे मामा म्हणतो। लहानपणीपासून ते कुणाला बी राधे राधे म्हणायचे ना, मग मला बी वाटायचं मी त्यांना राधे राधे मामा बोलो, मी राधे राधे मामाच बोलतो। मी यांना वंदन करतो। विठ्ठल सर्व गायक वादक मंडळी माझे कीर्तन उपस्थित, मी त्यांना वंदन करतो। विठ्ठल माझे आजी आजोबा मामा मामी काका काकी मावशी दीदी हे सर्व जण इथं उपस्थित आहेत, मी त्यांना वंदन करतो। विठ्ठल सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आईच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल मी कीर्तन करतोय पप्पासाठी, पण मला शिकवणारी माझी आई मला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकवती, कीर्तन शिकवती, भजन शिकवती, गायन शिकवती, वेगवेगळ्या गोष्टी शिकवती, माझा खूप खूप लाड करते। कशी आहे माझी आई सांगू? आई माझी